हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप सगळे चांगले असाल. साडीचं आकर्षण कधी बदलत नाही, पण साडीचे कलर्स हे मात्र दरवर्षी बदलत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025 आणि 2026 मध्ये ट्रेंड मध्ये असणारे साडीचे कलर. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्या नंबरवर आहे मेटॅलिक शेड. मेटॅलिक शेडच्या साड्या आजकाल फॅशन ट्रेंड मध्ये खूप जास्त ट्रेंडी आणि ग्लॅमरस ऑप्शन बनलेली आहे. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ, कॉपर, रोज गोल्ड अशा इफेक्ट देणाऱ्या साड्या नेसताच तुमचा लुक क्लासी आणि लक्झरियस दिसतो. मेटॅलिक शेड, जॉर्जेट, शिफॉन, ऑर्गेन्झा आणि सिल्क अशा फॅब्रिक मध्ये या साड्या फारच सुंदर दिसतात. दुसऱ्या नंबरवर आहे ऑलिव्ह ग्रीन कलर साडी. ऑलिव्ह ग्रीन कलर साडी फॅशन मध्ये क्लासी चॉईस मानली जाते. हा कलर थोडा आरती टोन मध्ये असतो, जसं की हा कलर ब्राईट पण नसतो आणि लाईट पण नसतो. इनफॅक्ट हा कलर रॉयल आणि मॉडर्न लुक देतो. तिसऱ्या नंबरवर आहे रस्ट ऑरेंज कलर. सध्या रस्ट ऑरेंज कलरच्या साड्या पण खूपच ट्रेंड मध्ये आहे. हा कलर फक्त ट्रेडिशनल फंक्शन मध्येच क्लासी दिसत नाही, तर मॉडर्न स्टाईल सोबत ही साडी इनफॅक्ट ही एक फॅशन स्टेटमेंट बनून जाते आणि इंडियन स्किन टोन वर हे शेड फारच सुंदर दिसतात. चौथ्या नंबरवर आहे मोका ब्राऊन कलर. मोका ब्राऊन कलर हा ब्राऊन बेज कॉम्बिनेशन असतं. हा कलर रिच आणि एलिगंट दिसतो आणि सध्या हा कलर खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. हा कलर नॅचरल असतो, म्हणून प्रत्येक स्किन टोन वर हा खूपच सुंदर दिसतो. हा कलर फॅशन ट्रेंड मध्ये कधीच आउट ऑफ ट्रेंड नाही होत. या साडी सोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची जास्त ज्वेलरी घालण्याची गरज पडत नाही. या कलरच्या साडीला तुम्ही कोणत्याही ओकेजन मध्ये इझिली कॅरी करू शकता. पाचव्या नंबरवर आहे टील ब्ल्यू कलर साडी. टील ब्ल्यू कलर मध्ये टील आणि ग्रीन कलरचा परफेक्ट ब्लेंड असतो, ज्यामुळे हा कलर रिफ्रेशिंग आणि कूल दिसतो. या कलरची साडी प्रत्येक स्किन टोन वर खूपच जास्त उठून दिसते आणि प्रत्येक ओकेजन साठी परफेक्ट असते. या कलरची साडी तुम्हाला रॉयल लुक द्यायला मदत करते. या कलरच्या साडीला तुम्ही शायनी फॅब्रिक मध्ये ट्राय करू शकता, जसे की स्टेन, टिश्यू, वेल्वेट या फॅब्रिक मध्ये तुम्ही या साड्या ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.